अतिशय मोठी वास्तू होईल आणि त्या वास्तूचा उपयोग राज्यातून येणारे कोळी बांधव भगिनी घेतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती त्याचा पाठपुरावा रमेश पाटील यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून केला आणि त्याला आता मूर्तरूप आज आलंय। आता वास्तू उभी राहील। रमेश पाटील यांना देवेंद्रजींनी देखील सांगितलंय की वास्तू पुन्हा पुन्हा होत नाही, मोठी भव्य दिव्य वास्तू उभी करा। आता मी आणि देवेंद्रजी दोघंही इथं असल्यामुळे पैशाची काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून आज आपण जर पाहिलं की कोळी बांधव अगदी मनमोकळ्या स्वभावाचा, ओटात एक असं कधीच त्यांनी केलं नाही। आणि म्हणून जेव्हा कोळी बांधवांचे प्रश्न आले, मग MTHL आपला अटल सेतूचा विषय असेल, कोस्टल रोडचा विषय असेल किंवा वाढवण बंदराचा विषय असेल किंवा अनेक ठिकाणचे जे कोळी बांधवांचे नाशिकमधले विषय असतील, तेव्हा सरकारने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे।